विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि बाजारपेठेमध्ये आता माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार बाबरी मुंडे हे बाजारपेठेत प्रचार करतायत। तुम्ही बंडखोरी करून या ठिकाणी निवडणुकीत आहात, काय सांगाल? कसे प्रचार सुरू आहे, काय सांगाल? आज आमचा वडवणीचा बाजारचा दिवस असतो। सगळ्या तालुक्यातील 2-3 तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती व्यापारी या ठिकाणी उपस्थित असतो। त्यामुळं प्रत्येक व्यक्तीची भेट व्हावी आणि प्रत्येकापर्यंत आपण पोहोचावं या उद्देशाने आज बाजारात आम्ही संपूर्ण बाजार पिंजून काढून स्वतः त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रचार करत आहोत। मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? खरं पाहिलं तुम्हाला पंकजा मुंडेंचे समर्थक म्हणून ओळखलं जातं, मात्र या ठिकाणी बंडखोरी केली, काय कारण होती, काय विजन आहे? मी पंकजाताईंचा समर्थक आहे, कार्यकर्ता आहे आणि कुटुंबातील एक सदस्य आहे। त्यामुळे 100% जरी यदा कदाचित त्या महायुतीमध्ये जरी बंडखोरी दिसत असेल, परंतु एक आमचं घरगुती नातं, वैयक्तिक नातं आहे। ते फक्त माझ्यासारखा एकटाच म्हणून नाही, तर ह्या मतदारसंघातील जवळपास 1.5 लाख मतदार असे, कमीत कमी 1.5 ते 2.25 लाख, की ह्यांचं आणि मुंडे साहेबांच्या घराचं एक नाते आहे आणि ते नात्याचे जे विचार आहेत ते विचार टिकवण्यासाठी त्यांच्या घरातला सदस्य म्हणूनच या निवडणुकीमध्ये उभा आहे। बंडखोरी करण्याची वेळ तुम्हाला का आली? जर ताईंनी सांगितलं तर इतर कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही? आम्ही निवडून येऊन आमचा पाठिंबा ताईलाच असणार आहे। आम्ही कालही ताईचे आहोत, आजही ताईंचे आहोत आणि उद्याही ताई साहेबांचेच आहोत। त्याच्यामुळं आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा प्रश्न उद्भवत नाही। आमचा पाठिंबा आमदार म्हणून, हा माजलगाव मतदारसंघातली सर्वसामान्य जनता आणि उद्याचा होणारा आमदार म्हणून मी सुद्धा, आम्ही नेहमी ताईचा कार्यकर्ता म्हणूनच या ठिकाणी आमची जी वर्तणूक आहे तीच कायम आहे। जर पाहिलं तर जे विद्यमान आमदार आहेत ते देखील कारखानदार आहेत आणि दुसरे 2 आमदार जे उमेदवार आहेत ते देखील कारखानदार आहेत। कारखानदाराच्या विरोधात जो तुमचा लढा सुरू आहे तो कसा आहे? विजयाचा तुम्हाला विश्वास आहे का? काय एकूण मलाच नाही तर सर्वसामान्य जनतेला विजयाचा विश्वास आहे। हा विजय माझा नाही, हा विजय माजलगाव मतदारसंघातील 18 पगड जातीतील सर्वसामान्य लोकांचा आहे। हा विजय ऊसतोड कामगारांचा आहे, हा विजय वंचित, पीडित, उपेक्षित लोकांचा आहे आणि तो विजय निश्चित आहे आणि तो येणाऱ्या 23 तारखेला जाहीररित्या गुलाल उधळून सर्वसामान्य जनतेचा विजय तुम्हाला दिसून येईल। आपण पाहता या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी वडवणीच्या बाजारपेठेमध्ये जे उमेदवार आहेत, बंडखोर उमेदवार बाबरी मुंडे यांचा प्रचार सुरू आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत आणि आता येणाऱ्या 23 तारखेला नेमकं गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। साम टीव्ही, वडवणी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।